नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंटबद्दल आपण इम्पॉर्टंट पेपर स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्यामध्ये कुठले टॉपिक्स इम्पॉर्टन्स आहेत ते व्यवस्थित इन डिटेल आपण बघूया आजच्या सेशनमध्ये, जेणेकरून उद्याचा पेपर तुम्हाला हे व्यवस्थित जाईल. त्यासाठी आपण हे तुमच्यासाठी एकदम क्विक काय घेऊन येणार आहे, समरी घेऊन आलेला आहे, जेणेकरून खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतील तुम्ही त्याला मिस नका करू. आताच जाऊन त्या टॉपिक्सला रीड करून घ्या, त्याचे की पॉईंट्स लक्षात ठेवा, जेणेकरून ते 100% तुम्हाला पेपरला येणारच आहेत. त्याच्यासाठी आपण आजचा हा सेशन्स घेऊन आलो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आपल्यासाठी असेच नवनवीन कंटेंट विथ टाइमली डिलिव्हरी देण्यासाठी प्रयत्न करूया. तर चला सगळ्यात पहिलं बघूया की आपल्याला ईपीएम मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. बघा, ईपीएमचा ओव्हरव्ह्यू काय, ईपीएम कशासाठी आहे बघा. ईपीएम फोकसेस ऑन मॉनिटरिंग अँड इम्प्रूव्हिंग ओव्हरऑल एंटरप्राइज परफॉर्मन्स. ओव्हरऑल एंटरप्राइज परफॉर्मन्स आपल्याला काय करायचं आहे, इन्हान्स करायचे, फोस्टर करायचे, इन्क्रीज करायचे. त्याच्यासाठी ईपीएम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते करायचं असेल तर पूर्ण इंटरप्राइजवर ऑर्गनायझेशन फोकस करणे खूप गरजेचं आहे. ते सगळ्यात पॉईंट लक्षात ठेवा. हे बेसिक आहे बघा. हे का सांगतो मी तुम्हाला, तर हे पॉईंट्स लक्षात ठेवून कळेल की बाबा तुम्ही तुमचा टॉपिक जे आहे ना लिंकेज कराल, इंटरप्राइज लिंकेज करा ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसोबत, जेणेकरून तुम्ही भटकणार नाही, डेव्हिएशन नाही होणार तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला हे सांगतोय, इव्हॅल्युएशन इन्क्लुड्स मिक्स ऑफ स्ट्रॅटेजिक, ऑपरेशनल अँड आउटकम बेस्ड पॅरामीटर्स. आपल्याला काय तुम्ही काय घालता इनपुट, काय आउटपुट भेटतं, त्याचा रिझल्ट काय बिझनेससाठी उपयोगाचा आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. देन मेट्रिक्स आर टेलर्ड बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड इट्स गोल्स. बघा, डिफरंट ऑर्गनायझेशन आहेत, प्रत्येक डिफरंट ऑर्गनायझेशनला डिफरंट मेट्रिक्स लागणार आहेत. त्या मेट्रिक्सवरतीच ते ऑर्गनायझेशन आपण जज करणार आहोत. तर ते आपल्याला ईपीएम मध्ये बघायचं. बघा, चलो सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे की फायनान्शियल परफॉर्मन्स मेजर्स काय. आपल्याला 100% क्वेश्चन येऊ शकतो की फायनान्शियल परफॉर्मन्स मेजर्स काय असतात एखाद्या बिझनेससाठी. तर फायनान्शियल परफॉर्मन्स मेजर्समध्ये सगळ्यात पहिले तुम्ही काय चेक करता. बघा, सगळ्यात पहिले चेक करता तुम्ही रिव्हेन्यू ग्रोथ. किती पर्सेंटमध्ये कंपनी रिव्हेन्यू ग्रोथ करत आहेत लास्ट इयर, प्रेझेंट इयर. ते डिफरंट अक्रॉस द प्लॅटफॉर्म तुम्ही काय करता, रिव्हेन्यू चेक करत असता. त्याचबरोबर तुम्ही प्रॉफिट मार्जिन चेक करता, किती प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट किती आहे, मार्जिन किती आहे तुमचं. सगळ्या गोष्टी चेक केल्या तर तुम्हाला कळेल की बाबा प्रॉफिटेबिलिटी किती आहे आपल्या बिझनेसची. देन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ॲज अ बिझनेस तुम्ही रिटर्न करताय, की कॅपिटल एम्प्लॉय करताय, ते कॅपिटल एम्प्लॉय केलेला काय त्याचा फायदा आहे, आपल्याला फायदा होतोय का, युटिलायझेशन होतोय काय, ते चेक करायचं आहे. दॅट इज अ फायनान्शियल मेजरमेंट. देन रिटर्न ऑन असेट्स चेक करायचे. तुम्ही ॲज अ बिझनेस काय करता, डिफरंट असेट्समध्ये गुंतवणूक करता, त्या असेट्सवरती फायदा होतोय की नाही आपल्याला चेक करायचं आहे. दॅट इज द फायनान्शियल मेजरमेंट. देन कॉस्ट कंट्रोल इफिशियन्सी गेन करायची आपल्याला. जास्तीत जास्त कॉस्ट कंट्रोल टेक्निक्स यूज करायचे, सेव्हिंग टेक्निक्स यूज करायचे, जेणेकरून ऑप्टिमायझेशन ऑफ कॉस्ट होईल आणि मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट होईल. दॅट इज द मेन फंडा. कॅश फ्लो कसा आहे बिझनेसचा, इबिट काय आहे तुमचा बिझनेसचा, व्हेरियन्स काय, बजेट व्हेरियन्स होतो का नाही तुमच्या बिझनेसमध्ये. त्याचबरोबर डेट टू इक्विटी रेशो आणि वर्किंग कॅपिटल काय बिझनेसचं. हे दीज आर द व्हेरी क्रिस्प काय आहेत पॉईंट्स आहेत. तुम्हाला हे फायनान्शियल परफॉर्मन्स जर इव्हॅल्युएट करा आलं तर हे काही पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. इन डिटेल जर पॉईंट्स वाचायचे असतील तर ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पीडीएफची, आणि त्यामध्ये आपण न्यूमेरिकल सुद्धा इन्क्लूड केले आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट ट्रान्सफर प्राइसिंग, ठीक आहे, त्यावरती आपण केलेले आहेत. हे तुम्ही जाऊन पीडीएफ रीड करा, व्यवस्थित होऊन जाईल, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. सेकंड आहे की बाबा एखादा बिझनेस आहे, नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स कसा मेजर केला जातो. बघा, कुठलाही बिझनेस असेल, फायनान्शियल ॲज वेल ॲज नॉन फायनान्शियल गोष्टी आपल्याला त्या बिझनेसच्या चेक करावं लागतात. बघा, फायनान्शियलमध्ये तर आपण चेक केले की बरेच काही फायनान्स रिलेटेड फॅक्टर्स असतात. नॉन फायनान्समध्ये जे की डायरेक्टली फायनान्सला लिंक नाहीत असे फॅक्टर्स आपल्याला नॉन फायनान्शियलमध्ये येत असतात. जसं बघा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे, एम्प्लॉय एंगेजमेंट आहे, प्रोसेस इफिशियन्सी आहे, इनोव्हेशन रेट आहे, मार्केट शेअर किती अचीव केलं आहे, ब्रँडची इक्विटी काय आहे, कंप्लायन्स स्कोर काय आहे, सस्टेनेबल मेट्रिक्स काय आहे, ट्रेनिंग आवर्स पर एम्प्लॉईज बघायचे आपल्याला, आणि क्वालिटी इंडिकेटर्स चेक करायचे. दीज आर द नॉन मेट्रिक्स फॉर द नॉन फायनान्शियल सेक्टर्स, ठीक आहे. नॉन फायनान्शियल वेने कशा प्रकारे आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करतो हे गोष्टी लिहायच्या आहे. फायनान्सला फायनान्स वेने, जिथं मनी मॅटर्स करतं तिथं फायनान्स असतं, जिथं मनी मॅटर्स करत नाही, मनी सोडून दुसऱ्या गोष्टी मॅटर करतात, ते नॉन फायनान्समध्ये येत असतात. हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. यातलं काही आलं तरी तुम्ही इझिली लिहू शकता. देन आहे बघा आपल्याला जनरल परफॉर्मन्स पॅरामीटर्स काय असतात. बघा, कुठलाही बिझनेस असेल त्याचा रेव्हेन्यू ग्रोथ काय, प्रॉफिटेबिलिटी काय आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन असेट्स आपण चेक करत असतो. देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी चेक करत असतो, ऑपरेशनल इफिशियन्सी बघतो, वर्कफोर्स एंगेजमेंट बघतो, आणि रिस्क अँड कंप्लायन्स ॲडिरन्स आहे का नाही, सगळ्या गोष्टी चेक करत असतो. हे जनरल पॅरामीटर्स आहेत जे की फायनान्शियल ॲज वेल एज नॉन फायनान्शियल्स आहेत. आता आपल्याला सेक्टर वाईज काय करायचं, इव्हॅल्युएट करायचं. बघा, 100% आपल्याला काय व्हेरी इम्पॉर्टंट 4 सेक्टर्स आहेत, 4 ते 5 सेक्टर्स आहेत. बघा, सगळ्यात पहिला सेक्टर्स आहे तुमचं प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन कशा प्रकारे केलं जातं, त्याचबरोबर तुमचे बँकिंग
कशाप्रकारे इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याचबरोबर तुमचं रिटेल सेक्टर कशाप्रकारे इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याचबरोबर तुमचं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन कशाप्रकारे इव्हॅल्युएट केलं जातं, आणि शेवटचं आहे तुमचं ई कॉमर्स. बघा ई कॉमर्स इंडस्ट्री कशाप्रकारे इव्हॅल्युएशन केली जाते, त्याचे पॅरामीटर्स काय, कोणते परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स मेट्रिक्स तुम्ही यूज करतात ते तुम्हाला लिहायचे. दीज आर व्हेरी इसेन्शियल पॉईंट्स, आणि यातले तुम्हाला एनी 3 क्वेश्चन्स येणार आहेत एक्झामला. 100% 30 मार्क्स तुम्हाला यातले येणार आहेत. लास्ट मोमेंटला तुम्ही हे करून जा. याचे पॉईंट्स कोणते आहेत मी ब्रीफमध्ये सांगणारच आहे तुम्हाला, आणि याचे फुल डिटेल्स पॉईंट्स वाचायचे असतील तर आपली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, PDF नोट्स आहेत, त्यामध्ये एकदम मी क्रिस्प वेने सांगितलं आहे, आणि एक्झाममध्ये पॉईंट ते रिप्रोड्यूस करून मॅक्सिमम मार्क्स गेन करू शकता. तर यातले तुम्हाला कुठलेही 3 पडणार आहेत 30 मार्काला, याला लाईटली घेऊ नका बरं का. देन तुम्हाला एक बेसिक प्रश्न आहे, सर ह्याच्या ऑरमध्ये ट्रान्सफर प्राइसिंगचा जो क्वेश्चन्स येतो, EVAचा जो क्वेश्चन्स येतो, याला ऑर असतं का? 100% थिअरी ऑर आहे त्याला. तर की बाबा तुम्ही एवढं डोक्यात नका घेऊन बसू की ट्रान्सफर प्राइसिंग येणार आहे, EVA येणार आहे. नाही आलं तरी तुम्हाला थिअरी येणारच आहे. हो, थिअरी नाही आली तरी तुम्ही काय याच्यामध्ये थिअरी अटेम्प्ट करू शकता, आणि हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्यातले. 10-10 मार्काला तुम्हाला थिअरी येणारच आहे. तर असं घाबरून नका जाऊ, व्यवस्थित करा. ते पण मी दिलेलं आहे, आणि हे पण तुम्हाला मी दिलेलं आहे ऑलरेडी. तर व्यवस्थित त्याला प्लॅन करा. चला, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन कशाप्रकारे केलं जातं बघूया. प्रोजेक्ट बेस बघा, बजेट ॲडरन्स आहे का, त्याचं फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे. बघा, कुठलाही प्रोजेक्ट असेल 3 गोष्टी चेक करतो आपण. त्याचा स्कोप काय, कुठे काम करतोय तो, फायनान्सेस कॉस्ट किती आहे त्याची, देन टाईम आहे का, आणि प्रोजेक्ट क्वालिटी तर देतोय का नाही. हे 3 गोष्टी चेक केल्या, संपला विषय. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन होत असतं. टाईम, कॉस्ट, क्वालिटी. टाईम, कॉस्ट, क्वालिटी, आणि तुमचं बजेट असेल. बजेट म्हणजे फायनान्सेस असतात, ते चेक करायचं आहे. तुमचं प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन होत असतो. इन डिटेल पॉईंट्स दिलेत मी ऑलरेडी, तुम्हाला वाचायचे आहेत. जस्ट मी लास्ट मोमेंटला काय सांगतोय, इम्पॉर्टंट सांगण्याचा प्रयत्न करतोय. एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स करून जा, तुम्हाला व्यवस्थित मार्क्स लिहिता येऊ शकतात. देन स्टेक होल्डर सॅटिस्फॅक्शन आहे, रिसोर्स युटिलायझेशन आहे, रिस्क हँडलिंग आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. देन तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे की बाबा बँकिंग सेक्टरला कशाप्रकारे इव्हॅल्युएट केलं जातं. मग बँकिंग सेक्टर आलं, सगळ्या गोष्टी येत असतात. फायनान्शियल, नॉन फायनान्शियल वेने आपल्याला बँकिंग सेक्टर इव्हॅल्युएट करायचं. फायनान्शियलमध्ये बघा, तुमची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, इंटरेस्ट स्प्रेड मार्जिन कशाप्रकारे आहे, लोन परफॉर्मन्स, ॲसेट क्वालिटी कशाप्रकारे तुम्ही क्रेडिट अप्रेझल्स करता, NPA काय आहे तुमचा, नॉन परफॉर्मिंग असेट्स कशाप्रकारे इन्क्रीज होतात, डिक्रीज होतात, ते लिहायचे. रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आहेत का नाही, ऑडिट आउटकम काय आहे, त्याचबरोबर कस्टमर सर्व्हिस क्वालिटी आणि रिटेन्शन्स कशाप्रकारे महत्त्वाचं आहे आपल्या ह्याच्यासाठी ते लिहायचं आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडॅप्शन्स आणि सायबर सिक्युरिटी पोस्चर तुम्हाला चेक करायचं आहे ह्या बँकिंग सेक्टरमध्ये. याच्या पलीकडे काही नाही आहे याच्यामध्ये. चलो, देन आहे रिटेल सेक्टर. रिटेल सेक्टरमध्ये आपण बघतो सेल्स परफॉर्मन्स कसा आहे, कस्टमर ॲक्विजिशनची कॉस्ट काय, रिटेन्शन रेट किती आहे, इन्व्हेंटरी किती दिवसात तुमची खतम होते ते चेक करायचं आहे. त्याचबरोबर स्टोअर आणि ब्रँच वाईज प्रॉफिटेबिलिटी चेक करायचं. प्रत्येक ब्रँचमध्ये काय फुटफॉल आहे, स्पेस मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे, ब्रँड परसेप्शन, लॉयल्टी आणि सप्लाय चेन लॉजिस्टिक्स कसं आहे, व्हेरी डिटेलमध्ये पॉईंट्स दिलेत. फक्त हे सगळ्या पॉईंट्सवरती तुम्हाला ॲनालिसिस करून लिहायचं, रिटेल सेक्टर ॲनालिसिस करायचं. चलो, देन आहे तुमचा हे NPO. NPOला आपल्या 4 गोष्टीवरती आपण ऑडिट करत असतो. बघा, NPOला फंड अकाउंटिंग करतो. सगळ्यात पहिले NPOला फंड कुठून येतो, कॅश प्रकारे कशामध्ये कॅश फ्लो येतो, कॅश आउटफ्लो कसा जातोय ते लिहायचं तुमचं. देन युटिलायझेशन कसं आहे त्यांचं, अलोकेशन कसं आहे, ग्रोथ डायव्हर्सिटी कसं आहे, देन त्याचबरोबर इम्पॅक्ट मेजरमेंट, बेनिफिशरीचं कसं आहे, व्हॉलंटरी पार्टिसिपेशन, डोनर एंगेजमेंट कसं आहे, आणि मिशन आणि गोलसोबत बिझनेसचे अलाईन आहे का नाही हे तुमचे NPO चेक करायचं असतं. तर हे काही पॅरामीटर्स आहेत, इन डिटेल नोट्समध्ये आहेत, तुम्ही वाचू शकता. जस्ट तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट आहे की बाबा NPOवरती आलं तर तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. NPO आलं तर NPOवरती इव्हॅल्युएशन ते पॉईंट टाकून करायचे आहेत. चलो, देन आहे ई कॉमर्स. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ई कॉमर्सला मल्टिपल 10 ते 12 पॉईंट्स आहेत, जे की इन डिटेल आपण नोट्समध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. बघा, सगळ्यात पहिलं असतं तुमचं रिव्हेन्यू पर कस्टमर्स असेल, ऑर्डर व्हॅल्यू ट्रेंड असेल, लॉजिस्टिक परफॉर्मन्स असेल, डिलिव्हरी इफिशियन्सी असेल, कस्टमर एक्सपिरियन्स असेल, सॅटिस्फॅक्शन रेटिंग असेल, त्याचबरोबर युजर एंगेजमेंट ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म असेल, स्केलेबिलिटी अँड डिजिटल मार्केटिंग एफर्ट्स असेल, अलॉंग विथ वेबसाईट ट्रॅफिक, वेबसाईट फुटप्रिंट असेल, तुमचं किती कन्व्हर्जन होते, कॅश म्हणजे CTR किती आहे तुमचा, कॅक किती आहे, कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, इफिकॅसी काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल दिलेल्या आहेत. ते वाचा, आणि हे ई कॉमर्स आलं तर त्या ओरिएंटेडने तुम्ही काय करा, त्याला पेपरमध्ये लिहून या. बस, व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. अशा प्रकारे तुम्हाला हे पेपर काय करायचं, EPMचा अटेम्प्ट करायचं. बघा, EPMमध्ये प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहे, बँक इम्पॉर्टंट आहे, देन रिटेल सेक्टर इम्पॉर्टंट आहे, NPO इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर तुम्हाला हे ई कॉमर्स इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्याबद्दल ऑडिटबद्दल व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ऑडिटचा पॉईंट मिस केला. ऑडिटचे टाईप्स बघा, तुमचं
ऑडिट, इंटरनल ऑडिट असेल, मॅनेजमेंट ऑडिट असेल, ते करून जायचं तुम्हाला व्हेरी ईझी आहे आणि तुम्हाला ते 10 मार्क्स तिथून भेटणार आहेत. आणि ऑडिट रिपोर्ट कशाप्रकारे लिहिला जातो, त्याचबरोबर ट्रान्सफर प्राइसिंगचा प्रॉब्लेम जो आहे, तुम्हाला येतो क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये, तर ते व्यवस्थित लिहायचं आहे, व्हेरी ईझी. अशा प्रकारे तुमचा ई-पी-एमचा सिलेबस असा कव्हर केला, तर 100% तुम्ही बेस्ट मार्क घेऊन येणार आहेत. तर विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच आणि आपण भेटूया नेक्स्ट सेशनला आणि असेच नवीन टॉपिकसोबत. त्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपण 4थी, 5वी, 6वी ह्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय, जवाहर नवोदय विद्यालय, त्याचबरोबर सैनिकी स्कूल, मिलिटरी स्कूल याच्यासाठी प्रिपरेशन ऑनलाईन मोडमध्ये घेऊन येतोय. आपण पेरेंट असाल, विद्यार्थी असाल, भाऊ बहीण असाल, व्हेरी फास्ट मोडमध्ये मी कव्हर करतोय. आपल्या सर्वांना हे काय करायचं, माहिती पोहोचवायची आहे. बस एवढंच काम करा माझ्या वतीने. तुम्ही तुमचं खूप खूप आभार असतील याच्याबद्दल, तुम्हाला काम केलं असेल आपल्याचं. तर चला, तर आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. थँक यू व्हेरी मच.